नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, शुभ्रारंजन IAS स्टडी पुणे तुमच्यासाठी आणि मी प्रल्हाद मापारी तुमच्यासाठी मराठीमधून फाउंडेशन कोर्स घेऊन येत आहे. 15 जून पासून सुरुवात. PSIR चा मराठीमधून फाउंडेशन कोर्स आणि तेही इतक्या सुलभ प्राइस मध्ये आणि एवढ्या वैशिष्ट्यांसह तुम्हाला कदाचित कुठे भेटणार. काय आहे नेमकं या फाउंडेशन कोर्स मध्ये काय केलं जाईल? निश्चितच तुम्ही आधी मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. मी प्रल्हाद मापारी, UPSCच्या 6 मेन्स दिल्यात आणि 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तो मला 4+ वर्षांपासून गेले 5 वर्षापासून मी मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम मध्ये UPSC मध्ये बऱ्याच वर्षापासून टीचिंग करत आहे. त्याचबरोबर मेंटरशिप 5000+ स्टुडंट्सला मेंटरशिप केलेलं आहे आणि माझं टीचिंग क्वालिटी, कंटेंट, डिलिव्हरी हे सगळं तुम्ही पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला जा. तिथे लेक्चर्स टाकलेले आहे फ्री ऑफ कॉस्ट. PSIR चे करंट अफेअर अनालिसिसचे, IR च्या अनालिसिसचे, भारतीय परराष्ट्र धोरण असू द्या, या सगळ्या गोष्टींचे अनालिसिसचे व्हिडिओ लाईव्ह टाकलेले आहेत. तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कंटेंट काय, ती क्वालिटी काय, राज्यसेवेत तुम्हाला UPSC लेवलचा दर्जा कशा पद्धतीने घेऊन येण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि तोच एफर्ट सोबत ठेवून आपण काय करत आहोत, एक फुल फाउंडेशन कोर्स लॉन्च करत आहोत. तो 15 जून पासून चालू होणार आहे. लक्षात ठेवा, पहिले 2 दिवस तुम्हाला तो फ्री डेमो मी देणार आहे. पूर्ण या, तुम्ही इथे बसा, तुमचे डाऊट्स असतील ते माझ्याशी सॉल्व्ह करून घ्या माझ्याकडून आणि तुम्ही लाईव्ह एक्सपिरियन्स घ्या की टीचिंगची क्वालिटी काय. त्यानंतर डिसिजन घ्या. मी असं म्हणणारच नाही मी सगळं बेस्ट शिकवेल आणि सगळं, असं नाही. तुम्हाला कन्व्हिन्स झाल्याशिवाय तुम्ही ऍडमिशन घ्या. 2 दिवसात तुम्ही कन्व्हिन्स व्हाल, माझी गॅरंटी. तुम्ही टीचिंग पहा, एक्सपिरियन्स घ्या, माझा क्वालिटी काय आहे ते अनुभवा आणि देन तुम्ही ऍडमिशन करा, एनरोल करा. तुमचा पर्स्पेक्टिव्ह बिल्ड करण्याची जबाबदारी माझी. मग ह्या कोर्समध्ये नेमकं मिळणार काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण सिलेबसचं कव्हरेज होणार आहे. कोर्स साधारणतः 6 महिने चालेल आणि ह्या 6 महिन्यामध्ये रोज 2 तास हा कोर्स असेल. 2 ते 2.5 तास, आधीच सांगतो, कदाचित 2.5 तास पण चालेल काही वेळ, जशी गरज पडेल, टॉपिक संपत असेल तसा. 2 ते 2.5 तास हा क्लास चालेल. 6 महिने डेली क्लास चालेल. सोमवार ते शनिवार पूर्ण दिवस क्लास चालेल. हा पूर्ण वीक हा क्लास चालेल. 6 महिन्यात संपवण्याचं टार्गेट आहे आपल्या पूर्ण सिलेबस. सिलेबसची सुरुवात वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरनीच होणार, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला बेस बिल्ड करता येणार नाही. आणि PSIR चा पेपर 1A झाल्यानंतर IR घेतलं जाईल. कारण बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी क्लासेसमध्ये मी तर पाहिलं, जे पॉलिटीचे टीचर्स आहे परंतु PSIR ऑप्शनल शिकवायला गेलेले आहेत कंबाईनच्या माध्यमातून. कंबाईनला होते आणि नंतर मग डायरेक्ट PSIR ऑप्शन घेतात. ते पॉलिटी शिकवतात, IGPचा पार्ट आणि IR पार्ट, जो अतिशय डेप्थ अनालिसिसची गरज आहे किंवा जो पार्ट थिअरॉटिकल आहे तो पार्ट निग्लेक्ट केला जातो. आपण असं करणार नाही. PSIR चा पेपर 1A संपल्यानंतर लगेच IR चा पार्ट कव्हर करणार, जे करून तो IR लाही तेवढंच इक्वल इन जस्टिस मिळेल, न्याय मिळेल. कारण त्याही 250 मार्कला तेवढं चांगल्या पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे. हे दोन्ही पार्ट कव्हर झाल्यानंतर IGP घेणार आपण, जेणेकरून तुम्हाला IGP बद्दल अंडरस्टँडिंग पण डेव्हलप होईल. तेच त्यामध्ये शिकवणारं पॉलिटी तुम्हाला प्रिलिमला पण पुढे कामा येईल. तर तुम्हाला सगळ्या अँगलनी कशी हेल्प होईल अशा पद्धतीने डिझाईन केलेला हा पॅटर्न आहे. त्यानंतर काय असेल, आपल्या शुभ्रारंजन मॅमच्या ज्या काही हँड रिटन नोट्स आहेत, ज्या खूप पॉप्युलर आहे पूर्ण भारतामध्ये, त्या हँड रिटन नोट्स ॲज इट इज ट्रान्सलेट करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्या नोट्स तुम्हाला क्लासमध्ये उपलब्ध करून देणार आहे. जे विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी आपल्याकडे 5 बुकलेट्स अवेलेबल आहेत. 5ही बुकलेट्स आलेले आहेत आणि ते 5ही बुकलेट्स तुम्हाला आज जरी तुम्ही प्रिपरेशन करायचं ठरलं तरी ते रेडी अवेलेबल आहेत. सो असे रिसोर्स असणारं फार रेअर क्लासेस आहे की ज्यांच्याकडे ऑलरेडी रेडीमेड रिसोर्सेस आहे. आणि ते रिसोर्सेस असे नाही की ChatGPTचे, तुम्ही याला ते रिसोर्सेस पहा, तुम्हाला लक्षात येईल ते UPSCच्या लेवलचे शुभ्रारंजन मॅमचे स्वतःचे नोट्स आहेत आणि ते आपण चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते नोट्स तुमच्याजवळ तुम्हाला या क्लासमध्ये आपल्या फाउंडेशन बॅचमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर स्टेटक्राफ्ट मॅगझिन जे आहे आपलं करंट अफेअरचं, सो मंथली IRचे आणि पॉलिटीचे जे काही करंट अफेअर येतात ते ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना प्रिंटच्या स्वरूपामध्ये आणि शक्य झाल्यास ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना PDFच्या स्वरूपामध्ये किंवा एक लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. परंतु ते मंथली मॅगझिन आपण देणार आहोत आणि ते मॅगझिन जेवढं शक्य आहे तेवढं मराठीमधून देऊया. नसेल तर क्लासमध्ये मी ज्यावेळेस IR कव्हर करणार आहे त्यावेळेस ते मॅगझिन IRच्या माध्यमातून डिक्टेट करायचा देखील प्रयत्न करून दिला जाणार आहे. डिक्टेट करून नोट्स काढून दिले जाणार आहे. त्याच्यामध्ये करंट अफेअरचं पूर्णपणे कव्हरेज होईल ही गॅरंटी तुम्हाला मिळाली. ठीक आहे. सो स्टेटक्राफ्ट मॅगझिन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. पुढे PYQचं एक अनालिसिसचं बुक मिळणार आहे, हे तुम्हाला दाखवतो. हे आपलं PYQचं अनालिसिसचं बुक आहे आणि ह्या बुकमध्ये नेमकं एक्झॅक्टली काय गोष्टी आहेत ते देखील तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे.
हे आपलं PYQ अनालिसिसचं बुक आहे, PSIR ऑप्शनलचं. हे पूर्णपणे आपण इंग्लिश आणि मराठी या दोनही भाषांमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स अवेलेबल करून दिलेले आहेत, जेणेकरून इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना पण फायदा होईल, मराठीच्या विद्यार्थ्यांना पण फायदा होईल आणि बरेचसे क्वेश्चनचे इंग्लिश वर्ड्स काय आहेत हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं मल्टीलॅटरलिझम, काय डिबेटमध्ये कोणत्या टॉपिकवर चर्चा चालू आहे, सो ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ते आपण इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून ही सेकंड एडिशन, याच्यामध्ये UPSCचे 2025चं PYQ इन्क्लूड आहे आणि राज्यसेवेचे 2025च्या मुख्य परीक्षेचे प्रश्न देखील इन्व्हॉल्व आहेत. ते इन्क्लूड करून असं बुक तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहोत आणि ते ऑफलाईनच्या स्टुडंटला असेल, ऑफलाईनच्या बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अवेलेबल असेल. आता यासोबत आता या बुकमध्ये तुम्हाला काय आहे नेमकं ते दाखवतो थोडंसं, म्हणजे तुम्हाला आणखीन लक्षात येईल. या बुकमध्ये हा सिलेबस आहे, हा मराठीमधून आहे. त्याचबरोबर या सिलेबसचं मायक्रो अनालिसिस केलेलं आहे की आपल्याला ऍक्च्युली प्रिपरेशन करताना कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला राजकीय सिद्धांत शिकायचे, त्यातला पहिला टॉपिक आहे, त्याच्यामध्ये डिटेल मायक्रो अनालिसिस केलंय की दृष्टिकोन शिकायचे तर कोणते कोणते, पारंपरिक दृष्टिकोन, समकालीन दृष्टिकोन, नियामक किंवा नॉर्मेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, नियमनात्मक आणि वर्णनात्मक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन, राज्य, आतापर्यंत आलेले UPSCचे PYQ, जे स्टँडर्ड बुक्स आहे त्याच्यामध्ये कोणते डायमेन्शन्स आहेत, या आधारावरती त्या टॉपिकमध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणते डिबेट्स चालू आहे, या आधारावरती आपण मायक्रो अनालिसिस केलेलं आहे त्या प्रत्येक टॉपिकचं, असं PSIRच्या पूर्ण सिलेबसचं. आणि हे मायक्रो अनालिसिस म्हणजे काय, तुमचं टार्गेट एवढंच आहे की या मायक्रो अनालिसिस मधल्या प्रत्येक टॉपिकला टिक करा, तुमचं प्रिपरेशन डन आहे. आणि हे ते पुस्तक आहे. त्याचबरोबर फक्त मायक्रो अनालिसिस नाही केलेलं, हे कशाच्या आधारावरती केलेलं आहे तर टॉपिक वाईज PYQचं सेग्रिगेशन केलेलं आहे. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये कोणत्या वर्षी विचारला गेलेला प्रश्न येतो आणि तो पण टॉपिक वाईज डिटेलमध्ये पहा. वर्तनवादावरती आणि उत्तर वर्तनवादावरती कोणते प्रश्न आलेले आहेत, MPSC राज्यसेवा 2025ला पण कोणता प्रश्न आलेला आहे हे देखील त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. थिअरीज ऑफ स्टेटमध्ये त्यामध्ये लिबरल थिअरीज वरती कोणता आलाय, मार्क्सिस्ट थिअरीमध्ये किती क्वेश्चन आलेत, आणि हे आपण क्लासमध्ये सुद्धा सोडवण्याचे प्रयत्न करणार आहोत. काय इंट्रोडक्शन असलं पाहिजे, काय बॉडी असली पाहिजे, काय उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, त्याची डिमांड काय, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला आपल्या क्लासमध्ये मिळणार आहे. हे PYQ अनालिसिसचं पुस्तक आहे. ठीक आहे, सो पुढे पहा. PYQ अनालिसिसचं बुक. त्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपण ट्राय करणार आहोत. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करण्याचं सुरुवातीच्या काही एकदा तुमचं कंटेंट बिल्ड झालं का हळूहळू त्यावरती आन्सर रायटिंग प्रॅक्टिस चालू करणार आहोत. आणि दर वीकमध्ये एका आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी मी तुम्हाला अगोदर इंटिमेट करत जाईल की हां लेट्स से फॉर एक्झाम्पल आपला एक टॉपिक संपलाय, प्लॅटो अरिस्टॉटल 2 टॉपिक संपले, दोघे इंटरलिंक्ड आहे म्हणून सोबत आपण एक टेस्ट घेऊया, हरकत नाही. तर तुम्हाला मी 4-5 दिवस ऍडव्हान्स मध्ये सांगेल, एक वीक मध्ये सांगेल की पुढच्या आठवड्यात आपली यावरती टेस्ट असेल, तर ती टेस्ट घेऊया किंवा आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेऊया क्लासमध्ये. अर्धा तास 1 तास एक्स्ट्रा थांबून आठवड्यातून 1-2 दिवस फक्त क्वेश्चन आणि आन्सरची प्रॅक्टिस करायची. मी पण इथं आहे, तुम्ही पण इथं आहे. क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिस झाल्याशिवाय तुम्हाला उपयोग नाही. मी कितीही टीचिंग केलं, तुम्ही त्याच्या नोट्स काढल्या नाहीत त्याचा उपयोग नाही. म्हणून क्वेश्चन आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस देखील क्लासमध्ये केली जाणार आहे. सो या संदर्भात ऑफलाईनची फी 15,000 रुपये आहे. ट्रस्ट मी, एवढी फी कुठेच नसणार, एवढी कमी फी. ठीक आहे. आणि फाउंडेशन बॅच ही ऑनलाईनची फी 12,000 रुपयामध्ये आहे. सो ऑनलाईन मी तुम्हाला 12,000 आणि ही फी इन्क्लुडिंग GST आहे. तुम्हाला GST एक्स्ट्रा पे करायची गरज नाही. सो इन्क्लुडिंग GST ही फी आहे. सो 12,000 रुपये आहे आणि तुम्ही 2 दिवस सुरुवातीचे फ्री डेमो घेऊ शकता. तो अशा पद्धतीचे स्वरूप आहे. सुरुवात 15 जून पासून आहे. ठीक संध्याकाळी 5 वाजता लेक्चर होणार आहे. 15 जूनला 5 वाजता सगळ्यांनी हजर राहायचंय. फ्री डेमो एक्झरसाइज करायचा आहे, तुम्ही पाहायचंय आणि हेच आपण लाईव्ह पण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पण ते लाईव्ह अटेंड करता येईल. ठीक आहे. तो भेटूयात लवकरच. आणि त्या संदर्भात कोणतेही काही तक्रार असेल किंवा कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तुम्हाला, तुम्ही माझा नंबर देतो, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा इथे शुभ्रा रंजनच्या ऑफिसमध्ये मला भेटा, टाइम घ्या, भेटा, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करेल. 93 70 74 21 94 हा माझा नंबर आहे. कॉन्टॅक्ट करा. भेटूयात 15 जूनला. त्याआधी सुद्धा भेटायचं असेल तर नक्की. थँक्यू सो मच.